जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, काही गुड न्यूज आहे, त्या सर्व अपडेट आपण बघणार आहोत। त्यामध्ये जे आहे प्रमोशनसाठी नव्याने मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होण्याचा धोका निर्माण झाला होता, तो धोका आता टळलेला आहे। काय आहे त्याच्या पाठीमागचं कारण ते देखील विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे। बऱ्याच खासगी आस्थापना ज्या आहेत पवित्र पोर्टलला आपल्या आपल्या जागा अपलोड करण्याची माहिती देखील मिळत आहे। त्याविषयी देखील आपण तपशीलवार पद्धतीने माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याला जर का या ठिकाणी शिक्षक व्हायचं असेल तर फक्त टेट मध्ये मार्क घेऊन आपण जे आहे शोर शॉर्ट शिक्षक होऊ शकत नाही। त्यासाठी महत्त्वाचं आहे इथून पुढची जी काही आपली रणनीती असणार आहे, अगदी प्रेफरन्सेस जनरेट करण्यापासून, प्रेफरन्सेस असाइन करण्यापासून, प्रेफरन्सेस लॉक करण्यापर्यंत, यासाठी जे आहे स्मार्ट पद्धतीने आपल्याला एक एक पाऊल टाकावं लागणार आहे। तर आणि तरच आपली निवड होऊ शकते। कारण प्रेफरन्सेस जे आहे लिमिटेड आहे आणि लिमिटेड प्रेफरन्सेस जर का आपल्याला असतील तर साहजिक आहे कमी जागा निवडायच्या आहे, तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अभ्यासपूर्वक आणि फार जास्त गोष्टींचा विचार करूनच या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यावे लागतील। त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शिक्षक भरतीची गायडन्स बॅच। या बॅच मध्ये शिक्षक भरतीचा एक कंप्लीट कोर्स तुम्हाला मिळणार आहे। त्यामध्ये संपूर्ण माहिती असेल, शिक्षक भरती कशा प्रकारे चालते, त्याच्यासोबत जे आहे प्रेफरन्सेस साठी योग्य तो सल्ला दिला जाईल, स्पेशल लाईव्ह सेशन्स घेतल्या जाणार आहे, चर्चा करण्यासाठी स्पेशल व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत। त्यानंतर जे आहे मुलाखतीसाठी जर तुम्ही जात असाल तर डेमोलेशनची तयारी कशा प्रकारे करायची, इंटरव्ह्यूची तयारी कशा प्रकारे करायची, कागदपत्र कोणती लागणार आहे, पात्रतेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असेल किंवा शिक्षक भरतीचे ए टू झेड सगळे शासन निर्णय असतील ते तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहे। यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की अगदी आम्ही तुमच्या सोबत रजिस्ट्रेशन पासून जॉइनिंग पर्यंत, त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करायचं आहे। कारण शिक्षक भरतीचं सर्वोत्तम मार्गदर्शन म्हणजे मास्टर टीचर आहे हे आपल्याला माहितीच आहे। चला, त्याच्यासोबतच जर का तुम्हाला काही बॅचेस हवे असेल, बॅचेस देखील अवेलेबल आहे, मग ते टीईटी असेल किंवा सीटीईटीचे असेल, किंवा त्याच्यासोबत जर आपल्याला पुस्तके हवे असेल तर पुस्तके देखील तुम्हाला ऍप मध्येच मिळतील किंवा जवळच्या बुक स्टोअरला देखील या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील। चला, आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी ना एक थोडीशी वेगळ्या पद्धतीची गुड न्यूज तुम्हाला सांग। बघा, ज्या पद्धतीने प्रेफरन्सेस सुरू झाले किंवा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू झालं तर आपल्या अभियोग्यता धारकांचे हजारोच्या संख्येने कॉल्स, मेसेजेस मला या ठिकाणी येतातच। त्याच धर्तीवरती सध्या जे आहे आस्थापनांना त्यांचं लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहेच, काही नव्याने रजिस्ट्रेशन करतायत आणि त्याच्यासोबतच त्यांना आपल्याकडे असलेलं जे काही वॅकन्सीज आहे त्यांची यादी पोर्टलला अपलोड करायची आहे। मग साहजिक आहे अभियोग्यता धारक जर का आपल्याला फॉलो करत असेल तर बरेचसे संस्था चालक असे आहेत की जे देखील आपल्याला फॉलो करतात आणि त्यांना आलेल्या टेक्निकल इश्यूज साठी ते आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना मी माझ्या परीने व्यवस्थित पद्धतीने गाईड देखील करत असतो। आणि तीच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे। बरेच संस्था चालक शक्यतो कोकण विभागामधले जे आहे, जे की आमच्या संपर्कामध्ये आहे, त्यांचं वारंवार एक दोन गोष्टी विचारणं राहतं की सर ही भरती कधीपर्यंत होईल। आम्ही त्यांना सांगितले की जून जुलै पर्यंत होऊ शकेल किंवा मॅक्झिमम जे आहे 15 ऑगस्ट पर्यंत होऊ शकेल। मग त्यांचा प्रश्न असतो की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू एकत्रच होईल का? तर आम्ही त्यांना सांगतो की यार शक्यता कमी आहे, कारण शिक्षक भरतीचा इतिहास पाहता या गोष्टी घडणं थोडंसं कठीण काम आहे। कारण विदाऊट इंटरव्ह्यूचा अगोदर लागतो, विथ इंटरव्ह्यूचा नंतर राऊंड लागतो। मग त्यांचं म्हणणं आहे की मग विदाऊट इंटरव्ह्यू जर अगोदर लागला तर मग किती गॅप पडेल, 2-3 महिन्यांचा गॅप पडू शकतो। मग तेवढ्या उशिरा आम्हाला शिक्षक मिळतात, आम्हाला शिक्षकांची जी आहे अतिशय जास्त गरज आहे। मग असं ज्यावेळेस ते बोलत आहेत तर मी त्यांना वारंवार एका गोष्टीचा या ठिकाणी सल्ला देतोय की तुम्ही जर का कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेत नसाल या इंटरव्ह्यू साठी आलेल्या उमेदवारांकडून, तर मग बेटर आहे की तुम्ही जे आहे विदाऊट इंटरव्ह्यू जा। तुम्ही जे आहे विथ इंटरव्ह्यूचा जो काही ऑप्शन आहे तो चूज करू नका। यामुळे काय होत जाणार आहे, संस्था चालकांचा दोन फायदा होईल। एक तर काय आहे, त्यांची जी काही यादी आहे शिक्षकांची त्यांना मिळणारी किंवा त्यांना मिळणारे जे शिक्षक आहे
पहिल्याच राऊंडला मिळून जाईल त्यांना, म्हणजे लवकरात लवकर मिळेल. आपण समजून जाऊया की जुलै महिन्यामध्ये किमान त्यांना त्यांचे शिक्षक मिळतील. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की बऱ्याच संस्था चालकांची जी तक्रार राहते की सर आम्हाला जे आहे इंटरव्ह्यू साठी 10 उमेदवारांची यादी आली, आता 3 उमेदवारांची यादी आहे. ठीक आहे, कारण एकाच 3 इंटरव्ह्यूचं प्रमाण झालेलं आहे. मग बऱ्याच संस्था चालकांची अशी तक्रार राहते की आम्हाला जे आहे 10 जागा होत्या, 30 उमेदवार आले होते, 30 उमेदवारांची यादी आली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये इंटरव्ह्यूला 10च उमेदवार आले. 10 पैकी बरेच जण जे आहे फार लांब लांबच्या जिल्ह्यामध्ये होते, त्यांनी जे आहे इंटरव्ह्यूला नकार दिला किंवा मग ते जॉईनिंग करण्यासाठी नकार दिला. तर त्यांना हे पण सांगितलेलं आहे की अशा प्रकारची जी घटना आहे घडणार नाही, कारण विदाऊट इंटरव्ह्यू जर का एखादा उमेदवार लागत असेल कुठेही, तर तो महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जॉब करायला तयार आहे. विथ इंटरव्ह्यू मध्ये बरेच जण जे आहे नकार होकार देतात, परंतु विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जे आहे सगळेजण या ठिकाणी जे आहे कोणत्याही ठिकाणी जायला तयार आहे. मग असं करत असताना बऱ्याच संस्था चालकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यामुळे बरेच संस्था चालक या गोष्टीसाठी तयार होत आहेत की ठीक आहे, आम्ही जे आहे विदाऊट इंटरव्ह्यू तुम्हाला जे आहे पोर्टलला जागा देण्यासाठी तयार आहोत. आय होप की यावेळी जे आहे बऱ्यापैकी नवीन आस्थापना आपल्याला पोर्टलला पाहायला मिळतील, ज्या की विदाऊट इंटरव्ह्यू येत आहेत. आणि मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देखील एक रिक्वेस्ट करायची आहे. आपल्या संपर्कामध्ये जर का कोणत्या संस्था असतील तर त्या संस्था चालकांना जाऊन भेटा. त्यांना आता मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी त्यांना सांगा, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की यार विदाऊट इंटरव्ह्यू जर का आपण गेलो तर आपला जास्त फायदा आहे. एकतर उमेदवार पक्के भेटून जातील आणि उमेदवार जे आहे लवकरात लवकर देखील त्यांना मिळणार आहे. त्यामुळे आय होप की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी जे आहे प्रायव्हेट सोसायटीची संख्या वाढलेली असेल, जी की विदाऊट इंटरव्ह्यू येते आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या एका अपडेट कडे आपण जाऊया, जी पण थोडीशी गुड न्यूज आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने 11 तारखेचं एक पत्र आहे. या पत्रामध्ये शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांना इश्यू करण्यात आलेला आहे. काय आहे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय आहे TNT 2 चा, त्याला रेफरन्स म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. विषय आहे संच मान्यतेच्या बाबतीमध्ये. आता तुम्हाला मध्यंतरी एका गोष्टीची कल्पना मिळालेली असेल की शिक्षण मंत्र्यांनी जे आहे एक विशेष बैठक घेतलेली आहे. या ठिकाणी शिक्षकांची संख्या अतिरिक्त होते, तिथे काहीतरी वेगळा नियम या ठिकाणी लावायला पाहिजे, की ह्या त्यांचा आग्रह होता. आणि त्याच धर्तीवरती जे आहे आता हा एक शासन निर्णय किंवा आदेश त्यांनी दिलेला आहे. ह्या 2 ओळीच मी वाचणार आहे. फार मोठा फापट पसारा मोठा व्हिडिओ बनवणं माझा उद्देश नसतोच आहे, नसणार आहे. शासन निर्णय 15/3/24 मधील तरतुदीनुसार गट 9वी-10वी करिता ग्रामीण भागासाठी 2025-26 ची संच मान्यता करताना दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या जर 20 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर 3 शिक्षक अनुज्ञेय असावे. लक्षात घ्या, इथे त्यांनी काय नियम सांगितलाय, जर ग्रामीण भाग असेल आणि 9वी-10वी वर्ग असेल, 2 वर्ग असेल, 2 वर्गामध्ये किमान 20 जरी पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी 3 शिक्षक देय केलेले आहे. एक चांगली गोष्ट आहे. आता हे याचा परिणाम काय होतो बघा. त्याचा परिणाम असा होणार आहे, 25-26 च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ एका वर्षासाठी देण्यात येत आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठी मर्यादित असेल. सदर पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये. आता ठीक आहे, हे नवीन भरतीसाठी आपल्याला या ठिकाणी शब्दशः दिसत आहे की फायद्याचं नाहीये, पण तू लक्षात घ्या, इथे शिक्षकांची संख्या जर 3 मंजूर असेल 20 विद्यार्थ्यांवर, तर साहजिक आहे हे शिक्षक अतिरिक्त होणार नाही. नाहीतर हे शिक्षक जर अतिरिक्त झाले तर यांचं समायोजन आपल्या रिक्त असलेल्या जागांवरती करावं लागलं असतं, आणि तसं आता होताना दिसत नाहीये. ही एक चांगली बाबत. भले ग्रामीण भागासाठी जरी हा निर्णय असेल तरी देखील आपल्यासाठी फार जास्त सुखकारक असा निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरी महत्वाची एक चांगली न्यूज अशी आहे, हे बघा, सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्या वतीने हे पत्र देण्यात आलेलं आहे. हे बघा, अमरावती कक्षाचं हे पत्र आहे. यांनी जे आहे सॉरी विषय दिलेला आहे 25-26 च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासण्याबाबत. आता मावक कक्षाच्या वतीने जे आहे अशा प्रकारचं पत्र इश्यू केलेलं आहे सर्वच्या सर्व आस्थापनांना, शिक्षण संचालक यांना, की बाबा आम्ही जे आहोत
आता बऱ्यापैकी रेडी आहोत. तुम्ही तुमच्या परीनं ज्या काही आस्थापना आहेत त्या आस्थापनांना आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही लवकरात लवकर त्यांची जी बिंदू नामावली आहे तपासून देऊ. यामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे, ज्या शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली 24-25 च्या संच मान्यतेनुसार चालू भरती वर्षात प्रमाणित करून देण्यात आली असेल, मात्र 25-26 च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदामध्ये व आरक्षणात कोणताही बदल होत नसेल तर त्याच भरती वर्षात पुनश्च तपासणीची आवश्यकता नाही याची नोंद घ्यायची. हा बेसिक नियम आहे, तो देखील त्यांनी सांगितलाय. म्हणजे यांना सांगायचं काय आहे की जर कुणाची बिंदू नामावली चेक करायची असेल तर लवकरात लवकर चेक करून घ्या, कारण पवित्र पोर्टलवरती जे आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत वेळ आहे जाहिरात अपलोड करण्यासाठी. आणि जाहिरातीचा जर का आपण मुद्दा बघितला तर अशी माहिती मिळत आहे की बऱ्याच खाजगी संस्था अशा आहेत की ज्यांनी आपली जाहिरात जी आहे प्रायमरी लेवलला अपलोड केलेली आहे. अपलोड केली म्हणजे लगेच जी आहे जाहिरात दिसते असं नाहीये, त्याला 3 टप्पे आहेत. कारण त्यांना ईओ कडून ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतं आणि ईओनं व्हेरीफाय केल्याच्या नंतर शिक्षण संचालकांकडे त्याला पाठवून द्यावं लागतं. तिथून जर का ती व्हेरीफाय झाली तर मग जे आहे ज्या काही आस्थापना आहे त्यांना ते डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होते. म्हणजे हा पूर्ण सर्कल आहे. पूर्ण सर्कल तर अजून कंप्लीट झालेलं नाहीये, परंतु सर्कलचा जो पहिला टप्पा आहे तो बऱ्याच आस्थापनांनी कंप्लीट केलेला आहे. म्हणजे शिक्षक भरतीच्या हालचाली बऱ्यापैकी सुरू आहे. आपल्या सर्वांना निश्चितपणाने याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जर का या ठिकाणी जे आहे मार्गदर्शनासाठी बॅच हवी असेल तर आपण आज आता ताबडतोब मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करा आणि आपल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका.